नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. सोडविन माझा स्वामी निश्चयेसी, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. गुणदोष नाही पाहत कीर्तनी, गुण दोष नाही पाहत कीर्तनी. प्रेमे चक्रपाणी वश होय, सोडविन माझा स्वामी निश्चयेसी, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. रोकडे रोमांच कंठ दाटे, सोडविन माझा स्वामी निश्चयेसी, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. विठ्ठल विठ्ठल भोला पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ, बजरंग बली हनुमान, सियावर रामचंद्र भगवान. बोलो रे भाई सब संत. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. सोडविन माझा स्वामी निश्चयेसी, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन,
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षरम मनाखेयम आनंदमज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथेतिम ख्यातम दैवतम आश्रये धन्य धन्य निवृत्ती देवा 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 काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदांबोज तेजस्फुरदिक् प्रदेशम विधींद्रादिदेवो सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावर मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावर वार करी संताचा वार करी संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताचा शरद बाबा जय हो या वार करी संताचा मस्तक पायावरी मस्तक पायावरी या वार करे संताचा या वार करे संताचा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे सोडविन माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही बघा आज माझी मोठी अडचण अशी झाली आहे हे दोन जण गायला इथं उभे मुकुंद बाबा वाजवायला आहे मला बोलायची इच्छा होईना फक्त ऐकत राहावं असं वाटतं एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी तुम्ही आणि बघा ज्याचं म्हणणं असेल का मी टाळी वाजवणार नाही त्यांनी एक तर म्हणून दाखवा नाही तर टाळी तरी वाजवा काय करता टाळीच वाजवणं सोपं आहे की नाही वाजवा एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी त्यांच्या संबंधाने मी पुढे बोलणार आहे मात्र मला राहवलं नाही माझी प्रस्तावना करण्या अगोदर त्यांच्याबद्दल बोलणं मला गरजेचं वाटलं असो माझ्या अभंगाकडे वळतो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग
देहूचे सुप्रसिद्ध साधू संतमान्य संत देवमान्य संत अखंड विश्वाला पंचम वेद देणारे जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा नामस्मरणाचं नामचिंतनाचं महत्त्व प्रतिपादित करणारा, किंबहुना नामचिंतन केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय काय घटना घडतात या सर्वांचं महत्त्व प्रतिपादित करणारा असा गोड असा अभंग, सर्वांच्या पाठातला अभंग, परिचयातला अभंग, कानपाठ अभंग या आजच्या चिंतनरूपी सेवेकरता घेतलाय. विठाला विठाला. अभंग जरी तोंडपाठ नसला पण कानावरती ऐकलेला सगळ्यांच्या बऱ्यापैकी आहे. नेहमीचा बोलण्यातला परिचयातला अभंग आहे. बघा, अगदी साधा सोपा सरळ अर्थ आहे. तुम्हाला अगदी थोडक्यात अगदी साधा सोपा सरळ अर्थ सांगून जातो आणि नंतर आपण आपल्या चिंतनाकडे प्रवेश करू. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. पहिल्या चरणामध्ये नामाचे चिंतन प्रगट पसारा, सगळे शब्द आपल्या ओळखीचे. काय करा? नामाचं चिंतन करा. कशा प्रकारे करा? प्रगटतेने करा. झाकून लपून करायची गरज आहे का? नाही. कसं करा? प्रगटतेने करा आणि त्याचा पसारा करा. आपण नाही का म्हणतो आपल्या अंगणामध्ये जर काही असं पडलं इकडं तिकडं, आपण म्हणतो काय पसारा मांडलाय, बरोबर आहे ना? असा नामाचा काय करा? पसारा करा. नामाचे चिंतन प्रगट पसारा. देवापुढे जा, मनातल्या मनात म्हणा, गरज आहे का? नाही. मग कसं? प्रगट पसारा. असाल ते करा जेथे तेथे. कुठं करा? कुठल्या तरी एका कोपऱ्यात करा, एखाद्या झाडाच्या खाली जाऊन करा, एखाद्या डोंगरावर करा. नाही नाही. मग असाल ते करा जेथे तेथे. जिथे असाल तिथे आणि ज्या परिस्थितीत असाल त्या परिस्थितीत काय करा? फक्त नामाचे चिंतन करा. आणि मग हे सगळं केल्यानंतर आमच्या जीवनात काय परिणाम काय घडेल असा प्रश्न जेव्हा साधकांना पडला त्यावेळेस तुकोबारायांनी त्याचं उत्तर दिलं. सोडविन माझा स्वामी निश्चयसी. तुम्ही जर नामचिंतन केलं तर मग मात्र माझा स्वामी तुम्हाला तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचा प्रसंग आला त्या प्रसंगातून सोडवल्याशिवाय राहणार नाही. सोडविन माझा स्वामी निश्चयसी. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, आणि आम्ही हे प्रतिज्ञापूर्वक सांगतो. जसं आपण बोलतो, अगदी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो की ती हे झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी त्याचप्रमाणे तुकोबराय या ठिकाणी अगदी प्रतिज्ञा करून शपथ घेऊन सांगताय की जर तुम्ही नामचिंतन केलं तर मग मात्र माझा पांडुरंग परमात्मा तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचा प्रसंग आला त्या प्रसंगातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. आणि बघा, या अभंगातील तृतीय चरण जे आहे ना, फार महत्वाचं आहे. बघा काय म्हणताय तुकोबराय? गुण दोष नाही पाहत कीर्तनी. आपल्यामध्ये बऱ्याच वेळेस न्यूनगंड असतो, थोडासा आपल्यामध्ये थोडासा म्हणजे आपल्या स्वतःबद्दलच आपल्याला शंका असते. काय शंका असते? की मला चांगलं गाता येत नाही, मला चांगलं वाजवता येत नाही, मला स्वरात म्हणता येत नाही, मला तालात वाजवता येत नाही, मला असं येत नाही, मला तसं येत नाही. बघा, दोन वेगळे मार्ग आहेत. त्या प्रसंगाने मी पुढे जाऊन बोलणार आहे, आता जास्त त्याचा विस्तार करत नाही. गुण दोष नाही पाहत कीर्तनी. तो पांडुरंग परमात्मा तुमचा गुण पाहत नाही, तुमचा दोष पाहत नाही, तुम्हाला किती चांगलं येतंय, किती वाईट येतंय, कसं येतंय. मग प्रेमे चक्रपाणी वश होय, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. तुमच्या अंतरंगात त्याच्याबद्दल किती प्रेम आहे तेवढंच महत्वाचं आहे. वर देखावा जर असेल तर त्याला काही अर्थ नाही. आणि बघा, एवढं सगळं जर तुम्ही अगदी भगवंताचं जर मनापासून अंतरंगापासून जर करत असाल तर मग तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. मग या प्रपंचाबद्दल जे आपण मिठ्या घालतो ना, रात्रंदिवस याच्यासाठी पळतोय ना, 1 बिघा वाढव, 2 बिघे वाढव, 10 बिघे वाढव, 1 ट्रॅक्टर वाढव, 4 ट्रॅक्टर वाढव, ही जी प्रपंचासाठी धावाधाव चालली आहे का, ही धावाधाव आपली बाजूला होऊन जाते. आणि मग काय वाटतं? तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाते. सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. विठाला विठाला. बघा, उष्णता फार आहे आणि अगदी पहिल्या 15 मिनिटात माझा घसा, एवढी सिस्टीम छान आहे, सगळ्या गोष्टी मला बॅकअप चांगला मिळतोय, सगळा आवाज व्यवस्थित येतोय, तरी घसा माझा कोरडा पडलाय, खरखर करायला लागलाय. आमच्या महाराजांनी एवढी छान पंचपदी केली, एवढी छान आता चाल गायली, आणि तुम्ही मात्र आमचं असं झालंय. म्हणजे तुम्ही करा किती वटवट, आम्ही निबरगडच्या. असं आहे का? असं नाही ना काही? बोला बोला बोला. थोडंसं बोलल्याशिवाय नाही होणार बरं का. तुम्ही बोलल्या नाही तर मग ये हां, मग असं मग ते खडांगचा बाबा आला आणि देव नदीनं वाहून खडांगला गेला, असं नको व्हायला. थोडं बोला, थोडं बोलल्याशिवाय नाही होणार. थोडंसं रिप्लाय देत चला. आणि
जेव्हा जेव्हा आमची महाराज मंडळी जेव्हा जेव्हा काहीतरी भजन म्हणेल, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करेल, त्यावेळेस मात्र आपण हाताने काय करा, नामस्मरण करा, मुखाने टाळी वाजवा, चुकू नका. हाय हाय हाय, जागे आहे जागे आहे जागे. तशी तुम्हाला 9 ते 11ची सवय, आता तर 7 ते 9 आहे. त्याच्यामुळे आता तर काय तुमची परीक्षा घ्यायची तशी गरज नाही. तुम्हाला 9 ते 11ला जागायची सवय, आता तर 7 ते 9च आहे. आणि हा फार चांगला बदल केलाय तुमच्या गावाने. बघा, एक संस्कृतमधील श्लोक सांगतो तुम्हाला. अमंत्रम अक्षरो नास्ति नास्ति मूलमानौषधम अयोग्यो पुरुषो नास्ति योजकस्य तत्र दुर्लभः. काय म्हणता शास्त्रकार? अमंत्रम अक्षरो नास्ति. या विश्वामध्ये असं एकही अक्षर नाही की जे अमंत्र स्वरूप आहे. प्रत्येक अक्षरामध्ये कुठला तरी काय दडलेलं आहे, त्या ठिकाणी मंत्र दडलेला आहे. कुठलंही अक्षर घ्या तुम्ही, त्या प्रत्येक अक्षरामधून कुठला ना कुठला मंत्र त्या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळेल, पाहायला मिळेल. आपला तितका काय नाही, फक्त अभ्यास नाही. अमंत्रम अक्षरो नास्ति नास्ति मूलमानौषधम. असं कुठल्याही वनस्पती नाही की जिच्यामध्ये काय नाही, औषधी गुणधर्म नाही, औषधी गुणधर्म त्या ठिकाणी नाही. परंतु आपलं त्या ठिकाणी काय आहे, अज्ञान आहे. आपल्याला त्याची परिपूर्ण कल्पना नाही. आता बघा, तुम्हाला मी साधं उदाहरण देऊन जातो, तुम्हाला पटेल. आता आपण सगळं शेतकरी वर्ग आहे. असं आम्ही जर नाशिक ठिकाणी अशा बाहेरच्या ठिकाणी जर कीर्तनाला गेलो, गायनासाठी गेलो, कीर्तनासाठी गेलो, आणि त्या ठिकाणी जर महाराज मंडळीने जर मग असे काही दृष्टांत देण्याचा प्रयत्न केला तर मोठी अडचण येते. आता तुम्हाला दृष्टांत ऐकल्यावर कळेल. बघा, नास्ति मूलम अनौषधम, म्हणजे असं एकही झाड नाही की जे औषध स्वरूप नाही, पण त्याचं आपल्याला काही नाही, फक्त माहिती नाही. आता तुम्हाला साधं सांगतो. बघा, आपल्या शेतामध्ये आपल्याला काँग्रेसाचं झाड पाहायला मिळतं, माहिती ना सगळ्यांना. काँग्रेस पक्ष नाही बरं का, सध्या मोठं वादळ पेटलेलं आहे ना, तर मला घेऊन जायचे तिकडे, रेकॉर्डिंग चालू आहे. काँग्रेसाचं झाड बघितलं ना, सगळं कामाचं आहे का ते? काँग्रेसाचं झाड कामाचं आहे का? हा, सगळे काय म्हटले? नाही. पण तसं नाही, ते कामाचं आहे. कशा कामाचं आहे? कांदे कापता कापता जर तुमचं बोट कापलं, काय करता तुम्ही? डॉक्टर का जाता का पहिल्यांदी? नाही ना. मग काय करता? सगळा शेतकरी वर्ग आहे, सगळ्यांना त्याची जाणीव आहे. काय करता? पहिल्यांदा त्या काँग्रेसचा पाला खोडतात मुकुंद महाराज, तो हातावरती मळतात आणि त्याचा थेंब कशावरती टाकतात तुम्ही? त्या जखमेवरती टाकतात. कशासाठी? ती जखम पिकू नये म्हणून. हे साधं उदाहरण सांगितलं. कशाचं? काँग्रेसाच्या झाडाचं. बरोबर आहे की नाही? नास्ति मूलमानौषधम अयोग्य पुरुषो नास्ति. आणि अयोग्य असा पुरुष भगवंतांच्या जन्मालाच घातला नाही. आपण म्हणतो ते काही कामाचं नाही. एखाद्याला बघितलं, गेला गाडीवरून, ते असंच आहे, काही कामाचं नाही. असं नाही महाराज. असा एकही मनुष्य भगवान परमात्म्याने या पृथ्वीवरती जन्माला घातला नाही की तो कामाचाच नाही. विठाला विठाला. बघा, कुठलाही मनुष्य घ्या, तो कामाचाच नाही असं अजिबात नाही. आम्ही असंच एक ठिकाणी सप्तासाठी गेलो, चिंतामण भाऊ. आणि सप्तासाठी गेल्यानंतर मग ती मंडळी, आता माझ्यासाठी पहिलाच दिवस होता, आणि गेल्यानंतर मग असं बसलो, गप्पा गोष्टी चालल्या. आणि त्या ठिकाणी जी नियोजन करणारी मंडळी होती का, हा सगळा विस्तार मी कशासाठी करतोय? पण कशासाठी करतोय? गेलं सगळं देऊन दिलं होऊन, काय उपयोग झाला? 7 ते 9 हा जो तुम्ही बदल केलाय, नियोजक, ही जी योजना तुम्ही सगळी केली, ही जी सप्ताह कमिटी आहे तुमची, ज्यांनी हा 7 ते 9चा बदल केलाय, हा किती स्तुत्य आहे. या दृष्टीनं मला तिकडे तुम्हाला घेऊन जायचंय. आणि बघा, एक ठिकाणी असंच आम्ही सप्तासाठी गेलो मुकुंद बाबा. सप्तासाठी गेल्यानंतर आता मी नवीनच जोड घेतला होता, हा, चपलाचा नवीन. आता मी येता येताच माझा बंधू होता, माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे तो. त्याला म्हटलं, तू आता असं कर, मी चाललो वर. मी म्हणजे पायरीकडे आलो होतो वरती, परत 4 पावलं मागं गेलो मुकुंद बाबा, चप्पल काढल्यावर. आणि त्याला सांगितलं कानात जाऊन, ही माझी चप्पल पहिली पायात घालून गाडीत काढून. म्हणजे तिकडे चप्पलीपाशी माझा जीव गुंतून राहायचा, इकडे कीर्तन. आणि मग बघा, मला तुम्हाला सांगायचं काय, त्या कीर्तनाला गेल्यानंतर आम्ही, आणि मग त्या ठिकाणी जो नियोजक त्या ठिकाणी आला, तो म्हणे, महाराज काय करावं? म्हटलं, काय झालं? तुम्ही फार उदास दिसता, चेहऱ्यावरती फार निराशा दिसते तुमच्या. म्हणे, अहो, आमच्या गावामध्ये एक असा व्यक्ती म्हणे, त्यांनी इतका वैताग दिलाय म्हणे. एकदा का कीर्तन चालू झालं, मंडप भरला की तो चौकून मंडपाला गारका मारतो म्हणे. जेवढ्या जेवढ्या नव्या दिसतील गुणी आणतो पसार. त्यांना म्हटलं, अहो, सोपा उपाय याच्यावरती. आता लांबवत नाही, दृष्टांत फार मोठा आहे, याच्यावरती सोपा उपाय म्हटलं. म्हणे, मग सांगा म्हणे, काय उपाय? अहो म्हटलं, असं करा म्हटलं, तुमची सप्ताह कमिटी आहे ना, आहे का नाही? म्हणजे आहे. मग तुम्ही असं करा, सप्ताह कमिटीवरती त्याला घ्या आणि त्याला फक्त देखरेखीचा प्रमुख करा. तुमचा विषय मिटला की नाही? रामकृष्ण हरी मिटला की नाही? आणि मग
ते म्हणे आमची तर ट्यूबच पेटली म्हणे, आता येते एकदम उत्तम झालं म्हणे. मग मला सांगायचं काय होतं तुम्हाला, अयोग्य पुरुष नास्ती, अयोग्य असा पुरुषच नाही, फक्त काय असतं, योजकस्य दुर्लभ, म्हणजे फक्त चांगली योजना करणारा काय असतो, दुर्लभ असतो. चांगलं नियोजन करणारा काय असतो, दुर्लभ असतो. मात्र तुमचे या खोपडी बुद्रुकमधील, बरोबर ना, खुर्द, खोपडी खुर्दमधील ही जी सगळी मंडळी आहे, त्यांनी हे जे नियोजन केलं 9 ते 11चंही नियोजन. आता कसं आहे, जसा जसा जग बदलत चाललं तसं आपणही बदल करावे लागतात, बरोबर आहे की नाही. आणि पाठीमागे तेवढा आपल्याकडे सुकाळ नव्हता पाण्याचा वगैरे, कामं मोजके असायचे. 9 ते 11ला मंडळीकडे वेळ असायचा भरपूर, कामं मोजके असायचे, जमून जायचं. मात्र आता प्रत्येका पाठीमागं कामं वाढले आणि 9 ते 11ला तितका आनंद येत नाही आणि एवढी पब्लिकही येत नाही. आता माझं पहिलंच कीर्तन आहे, मी पहिल्यांदाच इथं आलो, पण तरी मी सांगू शकतो की एवढी पब्लिक 9 ते 11ला येत नाही, असं मी डोळे झाकून सांगू शकतो, त्यात काही शंका नाही. आणि तुम्हालाही मान्य असेल. मात्र तुमच्या नियोजनकर्त्यांनी हा फार छान नियोजन केला आणि फार चांगला बदल केला की 7 ते 9 कीर्तनाची वेळ केली. या वेळेमध्ये सगळे फ्रेश असतात, असे गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत, आणि तुमचे सूर्यफुलं होऊन द्यायची नाही, ही जबाबदारी माझी. फक्त तुम्ही सगळ्यांनी जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा तेव्हा फक्त काय करा, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामस्मरण करा, विठ्ठल. कार्यक्रमाला प्रारंभ करण्यापूर्वी, कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देतो. बघा, कुठल्या कारणास्तव आज हे कीर्तन आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आपल्या सप्ताहाचं हे 12वं वर्ष आहे. आपला सप्ताह आता यौवन अवस्थेकडे प्रवास करतोय. आता तुमची तपपूर्ती 16 आहे म्हटलं तरी चालल. 12 वर्षानंतर काय असते, 12 वर्षानंतर काय असते, एक तप होतं. कुठलाही कार्यक्रम, कुठलाही गोष्ट आपण जर 12 वर्ष सलग केली तर त्याला काय म्हणायचं, मग एक तपपूर्ती झाली. मग आता हा तुमचा तपपूर्ती 16 आहे. तसं तुम्ही इथे लिहिलेलं पण आहे, तपपूर्ती 16. आणि या तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील मोठमोठ्या कीर्तनकार मंडळीचं तुम्ही या ठिकाणी कीर्तनं घेतलेली आहेत. आणि मला ती पत्रिका जेव्हा सचिन भाऊंनी पाठवली तेव्हा मी वाचली, बघितलं, म्हटलं 4-5 जण तर आपले सिन्नर तालुक्यातलेच आहे. आणखी आपल्याला ही कशाची गोष्ट आहे, भूषणाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा. 4-5 कीर्तनकार मंडळी, दोन्ही गायक वादक, सगळे कुठले, सिन्नरचेच. नाही तर पहिल्यांदा मग बीड, परभणी, जालना, हिंगोली, वाशिम, मग त्यांची मुक्कामाची सोय, मग ते मोठा त्रास असायचा. मात्र आता तसं नाही, आपल्याकडे फार सुलभता झालेली आहे. फार त्या ठिकाणी रेलचेल आहे आता गायक वादकांची, कीर्तनकारांची. आणि आजचा हा पहिला दिवस तुम्ही आज माझ्या वाट्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. आमचे आदरणीय, आमचे सन्मित्र श्री निलेश भाऊ दराडे, आपल्या गावचे सुपुत्र, त्यांनी फोन केला आणि त्यांनी ही सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी मला दिली. त्यांची मी त्या ठिकाणी आभार मानतो. त्यांनी ही सेवा करण्याची मला तुमच्या सगळ्यांचा दर्शनाचा योग घडवून आणला. आणि बघा, एकल्याचा नो एक खेळ म्हणून मेळ मिळविला. हा खेळ एकल्याचा नाही. मी एकटा आलो, कीर्तन केलं, घरी गेलो, असं होईल का? नाही. त्यासाठी उत्तम साथ लागते गायनाची, उत्तम साथ लागते मृदुंगाची. आणि त्या ठिकाणी चिंता ते पळाली खोपडी बाहेरी, चिंतामन महाराज आले म्हणजे चिंता ते पळाली. ते आले तेव्हाच ती चिंता पळून गेली. आता चिंतामन आला, चिंतेचं काय काम आहे? तर आदरणीय आमचे सुरगंधर्व चिंतामन महाराज सानप, की ज्यांच्याकडे पाहून आम्ही हे सगळं गायन वादन येडं वाकडं काय जे आम्हाला येतं ते शिकलो, आमचे आदरणीय चिंतामन बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. वाजवा, जोरदार टाळी वाजवा. त्यांच्याच पावलावरती पाऊल देऊन उंच आवाजाची धनी, गान कोकिळा आणि आपल्या सिन्नरच्या पूर्व भागाचं त्या ठिकाणी एक आगळं वेगळं नाव आणि आता एक नवीन उदयाला येणारं नाव, आमचे आदरणीय सुरगंधर्व शरदजी महाराज दिघे, तेही शहाहून या ठिकाणी आलेले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आमचे आदरणीय मुकुंद महाराज लाड, त्यांनी मला अगोदरही एकदा हाताखालून काढलेलं आहे, आता ते आजही मला हाताखालून काढणार आहे आणि त्यांची मला योग्य अशी साथ या ठिकाणी मिळणार आहे. त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. खूप गोड वाजवतात. आता ही सगळी मंडळी एकाहून एक बळी आहे. या ठिकाणी आमचे बस्तीराम मामा आलेले आहेत धारणगावून, आमचे मामा त्या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे आमच्या राहुल महाराजांच्या संस्थेचे सगळे विद्यार्थी, आमचे सन्मित्र युवा कीर्तनकार राहुलजी महाराज डोंबरे यांच्या वात्सल्य वारकरी शिक्षण संस्था तथा चैतन्य गुरुकुल वडांगलीचे ही सगळी विद्यार्थी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. आमच्या सगळ्या माता भगिनी, माझ्या आईप्रमाणे, मावशीप्रमाणे सगळे या ठिकाणी उभे आहे. त्या सगळ्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी आपल्या विनेच्या सेवेतून गाजवला आहे, आमचे आदरणीय किरण महाराज सानप, तेही निमगावून या ठिकाणी आलेले आहेत. अहो, आता बघा, माझ्याकडे त्यांचा नंबर सेव आहे आणि असा एक जिल्हा नाही महाराज, आम्ही एवढे फिरलो नाही एवढे हे बाबा फिरताय. खरं आहे का खोटं आहे?
आम्ही जे जिल्हे पाहिले नाही, आम्ही जे गावं पाहिले नाही, एवढे गावं त्यांचे पाहून झाले. आणि भाग्य लागतं सेवा घडण्यासाठी. कुठली का सेवा असे ना, सेवा लहान मोठी नसते. कीर्तनकार मोठा, गायक छोटा, विनेकरी मोठा, आमका छोटा असं नसतं. इथे प्रत्येक जण तेवढाच अधिकारी. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, नला करावा विचार न लगे चिंता कवन असे. इथे चिंतेचं कारण नाही, इथे प्रत्येकाला समान अधिकार आहे. आणि एकदा आमच्या किरण महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. बघा, लांबलेली प्रस्तावना थांबवतो. काय झालं, माझ्याकडे वेळ हातात तुम्ही फार कमी दिली. 1 तास उरला कोकाटे रायासी किंवा प्रवीण रायासी असं म्हणा, खटवांग रायाचं तर काय झालं ते झालं. पण आता माझं काय होईल, 1 तासात कशी पुंगी वाजल ती वाजल. मात्र तुम्ही सगळे समजदार आहात, मी जास्त वेळ घेणार. तुम्हाला 9 ते 11ची सवय आहे ना तशी. हा, मग काय थोडं लांबलं तरी चाललं आहे की नाही. जेवण करायचंय का? बरं बरं, नाही लवकर सोड मग. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. बघा, आता तुम्ही सगळे थोडेसे माझ्याशी एकरूप झाले. आपण थोड्याशा 5 मिनिटं काय केल्या, आता गप्पा मारल्या. मी मुद्दामच प्रस्तावना थोडी लांबलचक घेतली. माझा पहिला वेळ आहे, थोडे चेहरे ओळखीचे होतात, थोडंसं आपलं एकमेकाशी संवाद चांगला होतो. आणि हे बघा, कीर्तनामध्ये असं आहे, संवाद जर चांगला झाला तर कीर्तन असं खालून जातं, आणि संवाद जर चांगला नाही झाला तर कुठून जातं. तुम्हाला सगळं माहिती आहे. आता काय सांगावं तरी काय मी आता. हं, असं काय हरकत नाही, हा संवादात्मकच होणं गरजेचं आहे. आणि बघा, फार गोड अभंग या ठिकाणी चिंतनासाठी घेतलेला आहे. नामचिंतनाचं महत्त्व त्या ठिकाणी तुकोबराय प्रतिपादित करतात. काही साधक मंडळी तुकोबरायांकडे गेली आणि तुकोबरायांना काही प्रश्न, त्यांना जे मनामध्ये त्यांच्या प्रश्न निर्माण झालेले होते, ते प्रश्नांची रेलचेल त्यांच्या मनामध्ये जी निर्माण झालेली होती, ते सगळ्या प्रश्नांची त्या ठिकाणी उपस्थिती त्यांनी तुकोबरायांच्या समोर केली. आणि तुकोबरायांना विचारू लागले की तुकोबराय, या प्रपंचामध्ये आम्ही फार वैतागलोय. ह्या प्रपंचाचा गाडा ओढता ओढता, कुटुंबाची सेवा करता करता, आणि मग भगवंतापर्यंत जाण्याचा चांगला मार्ग कोणता असेल तो तुम्ही आम्हाला सांगा. बघा, तुम्हाला मी एक उदाहरण देतो, तुम्हाला माझं बोलणं पटेल. आता हे तुमचं खोपडी गाव आहे, बरोबर. आणि या खोपडी गावाला येण्यासाठी चौकून चारही बाजूनी रस्ते पण आहे, बरोबर की नाही. का चुकीचं बोलतोय मी. हे खोपडी गाव तुमचं, बरोबर. या खोपडी गावाला चारही बाजूनी येण्यासाठी काय आहे, रस्ते, बरोबर. रस्त्याने येतात की नाही, कशाने येतात, रस्त्याने, बरोबर. बोला बोला बोला, बोलले म्हणजे कळेल. हा, आणि मग भरपूर रस्ते. परंतु आता बघा, मी तुम्हाला थोडासा बदल सांगतो, थोडंसं लक्ष द्या बरं का. आता आपल्याला अभंगात प्रवेश करायचा आहे. या खोपडी गावात येण्यासाठी बरेचसे मार्ग आहेत, बरेचसे रस्ते आहेत. परंतु मला आता यातला तुम्हाला बदल असा सांगायचा आहे. आता काही रस्ते असे आहेत की जिथून फक्त पायवाटी, तिथून फक्त माणूस पायी पायी जाऊ शकतो, तिथून 4 चाकी गाडी जाऊ शकत नाही. असे रस्ते आहे की नाही गावात, आहे की नाही. मुख्य तुम्हाला चौकात यायचं असलं तर असे काही रस्ते आहे की जिथून फक्त पायवाट आहे, मोठी गाडी पण जाऊ शकत नाही, अगदी सायकल देखील जाऊ शकत नाही. काही रस्ते असे की जिथून सायकल, मोटरसायकल जाईल पण 4 चाकी गाडी जाणार नाही, असे पण काही रस्ते असतील, बरोबर. काही रस्ते असे पण आहे की जिथून 4 चाकी गाडी जाईल पण मोठी हायवा, मोठा ट्रक जाणार नाही, असे पण रस्ते असतील. आणि परंतु एखादा राजमार्ग, एखादा चांगला मार्ग असा असतो की ज्या रस्त्याने त्या ठिकाणी तुमचं पायी पायी जाणारा मनुष्य जाऊ शकतो, त्या ठिकाणी तुमची सायकलही जाऊ शकते, मोटरसायकल, कार गाडी जाऊ शकते, आणि मोठा तुमचा हायवा येऊ द्या, टेम्पर येऊ द्या, ट्रक येऊ द्या, काही पण येऊ द्या, तोच देखील जाऊ शकतो. आता बघा, आता हाच विचार मला तुम्हाला भगवंताच्या चिंतनाच्या स्वरूपाने द्यायचा आहे. भगवंताकडे जाण्यासाठी पण बरेचसे मार्ग आहे. मुकुंद महाराज अनेक मार्ग सांगितलेले आहेत आपल्याला. भगवंतापर्यंत जाण्यासाठी अनेक रस्ते आहेत. परंतु नामचिंतन हा असा राजमार्ग आहे की त्या नामचिंतनाच्या राजमार्गाने गेल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी प्रत्येकाला, मग तिथे तो अधिकारी असू द्या, अनाधिकारी असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, कुणाचाही त्या ठिकाणी काय नाही, भेद नाही. प्रत्येक जण त्या मार्गाने काय करू शकतो, भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. आता बाकीचे जे मार्ग आहे, बाकीचे जे भगवंतापर्यंत घेऊन जाणारे मार्ग आहे नामचिंतना व्यतिरिक्त, आता युगपरत्वे नामचिंतना व्यतिरिक्त साधनं वेगळी होती. मला तिकडे जायचं नाही, माझा वेळ वाया घालवायचा नाही, मला माझ्या चिंतनानुसार बोलायचं आहे. भगवंताकडे बाकीची जी साधनं घेऊन जाणार होती त्यांना कलियुगामध्ये झालाय टीबी, त्यांना झालाय क्षयरोग, त्यांना काय झालाय, क्षीण आलाय त्या साधनांना. अवघ्या वाटा झाल्या शिन, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, घडले साधन, उचित विधी विधान, नकळे नकळे सर्वदा, नकळे नकळे सर्वदा, नकळे नकळे
अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलिना घडे साधन उचित विधी विधान नकळे नकळे सर्व अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलिना घडे आता काय आहे, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली बघा. ऐका, पहिल्या दिवशीचं जे कीर्तन असतं का, हे पत्रावळ वाढण्याचं काम आहे फक्त माझ्याकडे. कोणतं काम आहे? फक्त पत्रावळ वाढून जायची. मला आज साफसफाई करायची, तुमच्यावर वर्षभर जेवढी धूळ आली का ती झटकून टाकायची, मस्त पत्रावळ वाढून जायच्या. उद्यापासून येणारी कीर्तनकार मंडळी मग एक 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 पदार्थ तुमच्या पुढे ठेवलं नाही, त्याचं तुम्ही काय करायचं, मग सेवन करायचं. आजचा माझा दिवस जो आहे तो फक्त पत्रावळ वाढण्याचा आहे. आणि आज तुम्हाला उद्याच्या कीर्तनकाराच्या मनामध्ये असं यायला नको, कालच्यानं सांगितलं का नाही बा टाळ्या वाजवा. त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा असं गोड गोड गायन ऐकायला भेटेल तेव्हा तेव्हा काय करा, हां, ज्याला नसेल वाजवत त्याने येऊन हां असं मग हे लक्षात ठेवायचा नियम असो बघा. आणि असं गोड प्रमाण दिलं त्यांनी, जिथे चिंतन चाललंय तिकडंच घेऊन चालले बरोबर ते मला. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. आता बघा, या प्रमाणाचा तुम्हाला अर्थ सांगतो थोडक्यात. अवघ्या वाटा झाल्या क्षीण म्हणजे भगवंतापर्यंत जाणाऱ्या ज्या अवघ्या वाटा आहेत का, नामचिंतना व्यतिरिक्त जेवढ्या पण वाटा भगवंताकडे घेऊन जातात त्या काय झाल्या, क्षीण झाल्या. त्यांना झालाय टीबी, त्यांना क्षयरोग झालाय. आणि कली न घडे साधन, कलियुगामध्ये त्याचं साधन घडत नाही. उचित विधी, त्याचा उचित विधी समजत नाही, त्याचं उचित विधान समजत नाही. न कळे, एक तर कळतच नाही. न घडे, कळलं तर घडत नाही. न कळे न घडे आणि सर्वथा न घडे, एक तर कळतच नाही, नाही तर कळलं तर घडतच नाही. कळलं घडलं पण सर्वथा घडत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याकडे निरंतरता राहत नाही. अशी म्हणजे त्याचा फार मोठा विस्तार आहे. आणि बघा, भगवंतापर्यंत घेऊन जाणारी आता युगपरत्वे वेगवेगळे साधनं, योगाचं साधन असेल, जपाचं साधन असेल, तपाचं साधन असेल. आणि या सगळ्या साधनांनी जर तुम्ही भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र नामचिंतन हे असं साधन आहे ते भगवंतापर्यंत तुम्हाला 100% घेऊन जातं. आणि त्या नामचिंतनाच्या साधनानेच तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा असं तुकोबराय आपल्याला सांगतात. बघा, नामाचे चिंतन, परंतु आता या साधनामध्ये असं आहे. पहिलं असं होतं महाराज, हे जे साधन आपण जेव्हा करण्यासाठी तत्पर होतो, आता बघा हे छोटे छोटे बालक या ठिकाणी बसलेले आहेत आणि कुठल्याही गोष्टीचा जर फायदा सांगितला नाही तर मग ती गोष्ट करण्यासाठी कोणीच तत्पर होत नाही. आता जसं तुम्हाला टाळी वाजवा म्हणतोय मी केव्हाच, तुम्ही टाळी वाजवत नाही. पण मी जर सांगितलं कीर्तनात टाळी आणि होय पातकांची होळी, जर कीर्तनात जर टाळी वाजवली तर आपले जेवढे पण पाप असेल त्याची काय होऊन जाते, सपाटा होळी. डायरेक्ट काय होतं त्याचा, हां असं म्हणजे या भाषेत सांगितलं का लवकर कळतं, पोहोचत डायरेक्ट फिलिंग पोहोचून जातात तिथपर्यंत. तर मग त्याचा काय होतो, त्याची राख होऊन जाते. आणि मग जर तुम्ही कीर्तनात जर टाळी वाजवली तर त्या पापांची काय होते, होळी होते. आणि असं सांगितल्यानंतर जर आता आपण विठ्ठल विठ्ठल भजन केलं तर मग टाळीचा आवाज काय होतो, वाढतो. विठ्ठला 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 विठ्ठला. बघा, प्रयोजन म्हणून. आणि याला मी तुम्हाला बघा, मी जे बोलेल त्याला शास्त्राचा आधार देईल, प्रमाणांचा आधार देईल, त्याशिवाय बोलणार नाही. प्रयोजनम मनुद्दिश्यम न मंदोपी प्रवर्तते. कुठल्याही गोष्टीचा जर तुम्ही फायदा सांगितला नाही ना तर मंदातला मंद माणूस सुद्धा ते करण्यासाठी तयार होत नाही. अगदी लहान बालकाला तुम्ही सांगा, ए पिंट्या ये रे इकडं, दर हे पैसे अमुक अमुक घेऊन ये टपरीवरून, जातो का ते लवकर, लगेच नाही जात. पण तेच त्याला तुम्ही म्हणा, हे 5 रुपये तुला घे, तुला एक कॅडबरी घे आणि माझं हे एवढं साहित्य घेऊन ये. ते पटकन उठतं आणि पळत पळत जाताना घेऊन येतं. खरं आहे का खोटं आहे, बरोबर आहे की नाही. मग एवढ्या एवढ्या पोराला जर, एवढ्या एवढ्या लेकराला जर समजत असेल की आपला इथं काहीतरी फायदा आहे, फायद्याशिवाय कोणी काही गोष्टी करत नाही. आता तुमच्या गावातल्या काही बाय आहे का बाबा रोज नाही दिला तरी चालेल आम्ही कांदे कापायला येऊ, आहे का कोणी? नाही, मला भेटा ना म्हणूनच विचारलं, म्हणलं जात जाता घेऊन जाऊ असेल कुणी आहे का? नाही महाराज, फायदा सांगितल्याशिवाय कुणीच काम करत नाही. आणि मग शास्त्रकार काय सांगताय, प्रयोजनम मनुद्दिश्यम न मंदोपी प्रवर्तते. अहो, मूर्खातला मूर्ख माणूस सुद्धा फायदा सांगितल्याशिवाय काम करण्यास तयार होत नाही. तेव्हा शहाण्यांची गोष्ट तर वेगळीच आहे. आणि मग आता तुम्हाला मला फायदा सांगायचा आहे नामचिंतनाचा फायदा. आता बघा,
आता तुकोबरायांना काही त्या साधकांनी विचारलं, तुकोबराय अहो नामचिंतन केल्याने नेमकं होतं तरी काय? तुकोबराय म्हणतात, तुकोबरायांनी त्यांनाच प्रतिप्रश्न विचारला, अहो नामचिंतन केल्यानंतर काय होत नाही? काय नो हे केले एका चिंतेत विठ्ठल, एका चिंतेत विठ्ठल, एका चिंतेत विठ्ठल. हा काय नहे केले एका चिंतेत विठ्ठले, एका चिंतेत विठ्ठले, एका चिंतेत विठ्ठले. ती साधक मंडळी त्या ठिकाणी तुकोबरायांना प्रश्न करू लागली. काय प्रश्न करते? अहो तुकोबरा तुम्ही म्हणताय नामचिंतन करा, नामचिंतन करा, पण नामचिंतन करून होईल तरी काय? तुकोबराय त्यांनाच प्रतिप्रश्न विचारतात, काय होणार नाही ते सांगा. नामचिंतन केल्यानंतर काय होणार नाही ते सांगा. अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या, नाम संकीर्तने गोविंदाच्या. अवघे होती लाभ चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या, नाम संकीर्तने गोविंदाच्या. अवघे होती लाभ एका या चिंतने. फक्त तुम्ही नामचिंतन करा, सगळे जे काही लाभ आहे या जगामधले ते तुमच्या पायापाशी येऊन लोटांगण घालतात. अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. या गोविंदाचं नाम संकीर्तन जर तुम्ही केलं तर या जगामधील जेवढे पण लाभ आहे ते सगळे तुमच्या पायापाशी येऊन काय नाम करतात? घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला, ऐसा कोणी ऐकला, ऐसा कोणी ऐकला. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकला, ऐसा कोणी ऐकला, ऐसा कोणी ऐकला. वाया गेला, ऐसा कोणी ऐकला, ऐसा कोणी ऐकला, ऐसा कोणी ऐकला. गेला नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला, सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. अहो संत महंत सिद्ध ऋषी तुम्हाला विचारतो मी, सांगा ना की नाम घेतलं आणि वायाला गेला असं कोणी ऐकला का? नाही महाराज, असा कोणीच नाही. या नामचिंतनाचं महत्व फार अपार आहे. आणि बघा आता तुमच्याकडे एक म्हण आहे की नाही मला माहिती नाही, पण तुम्हाला विचारतो मी, जर तुम्ही पुढली जर सांगितलं तर मग तुमच्याकडे पण आहे समजायची. काय म्हणे? चोरीचा मामला आणि चोरीचा मामला. ही जुनी मंडळी बरोबर सांगते. चोरीचा मामला आणि हळूहळू बॉम्बला, अशी ती म्हणे. असू द्या असू द्या असू द्या असू द्या, अशीच आहे ती. चोरीचा मामला आणि हळूहळू बॉम्बला. नाही 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 ते गाणं आहे. ऐका ना, ऐका ऐका बघ. नाही ठीक आहे, असेल तसंही असेल, मात्र बघा ते गाणं आहे मराठी चित्रपटातलं, तेही तुम्हाला सांगेल मी, पण तीही सांगायची जागा नाही. आणि परंतु ऐका, म्हण काय आहे? चोरीचा मामला हळूहळू. बघा मला विषय भलतीकडे घेऊन जायचा नाही, मी तुम्हाला चिंतनानुसार बोलणार. बघा जी गोष्ट चोरीची असते, ज्या गोष्टी चोरण्याच्या असतात त्या कशा बोलावं लागतात? हे, हळूहळू बोल, हळूहळू बोल. तुला म्हणून सांगते, थांब ना, तुला म्हणून सांगते, थांब. त्या कशा बोलावं लागतात? तुला म्हणून सांगते, थांब. तुला म्हणून सांगते, थांब. तुला म्हणून सांगते, सगळ्या गावाला सांगून मोकळी होती. त्याला म्हणतात चोरीचा मामला हळूहळू. हा, मात्र हे चोरीचं आहे का? तुका म्हणे नाही चोरीचा व्यापार, चोरीचा व्यापार. शक्तीची आकर्ण कुहरी म्हणजे पार्वती मातेच्या कानामध्ये नेनो श्री त्रिपुरारी काय सांगितले ते म्हणजे भगवान शंकरांनी
पार्वती मातेला उपदेश केला होता. आपल्या संप्रदायाची सुरुवात कुठून आहे? आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. म्हणजे सर्वप्रथम आपल्या भगवान शंकरांनी पार्वती मातेच्या कानामध्ये हा उपदेश केलेला आहे आपल्या संप्रदायाचा. आपल्या संप्रदायाची सुरुवात कुठून आहे? भगवान शंकरांपासून. आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आणि मग तिथून त्यांनी पार्वती मातेच्या कानामध्ये सांगितलं. आणि बघा योगायोग असा घडला का त्याच ठिकाणी त्या पाण्यामध्ये एक मासा होता आणि त्या माशाच्या पोटामध्ये कोण होतं? मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. मच्छिंद्रनाथांनी मात्र ते अनावधानाने ऐकलं आणि मग मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार चोजविले. म्हणजे आपल्या सगळ्या संप्रदायाची ही काय आहे? परंपरा आहे. परंतु आता या परंपरेमध्ये तुम्हाला एक गोष्ट बघायला मिळेल. बघा, जे मी तुम्हाला मुद्दा सांगत होतो का, तो मुद्दा तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होईल. कुठला मुद्दा सांगत होतो मी? एकाने एकाला म्हणजे कानात सांगायचं. आणि मग परंतु ती जी गुपितता होती, ती जी संकुचितता होती, ती संकुचितता त्या ठिकाणी संतांनी काय केली? मोडीत काढली. ती गुपितता त्या ठिकाणी काय केली? उघड केली. आणि उघड करत असताना आता तिथपर्यंत ज्ञानोबरायांनी काय केलं? ज्ञानोबरायांना जेव्हा श्री गुरु निवृत्तीनाथ दादांनी उपदेश केला, ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी विचार केला, आता जर समजा असं एकाने एकाला असा जर उपदेश करीत बसलो, ती ही जी 150 कोटीची पंगत बसली, या पंक्तीला घरका कधी मिळायचा? आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे? 150 कोटी. आता या 150 कोटी लोकसंख्येच्या पंक्तीला जर एकाने एकाच्या कानात सांगा असं जर सांगत फिरलं तर घरका कधी मिळायचा? मिळेल का घरका? 1 कोटी म्हणजे 100 लाख, 150 कोटी म्हणजे किती? हा हिशोब कॅल्क्युलेटर मध्ये सुद्धा बसत नाही, एवढी लोकसंख्या आपल्या देशाची. आणि एकाने एकाला सांगा असं जर करत करत गेलो तर होईल का? नाही. आणि मग त्या ठिकाणी आमच्या माऊली ज्ञानोबरायांनी हे सगळं गुपित उघड केलं, प्रकट केलं. उघडोनी वेदार्थाचा ठेवा, उघडोनी वेदार्थाचा ठेवा, उघडोनी वेदार्थाचा ठेवा, उघडोनी वेदार्थाचा ठेवा. केला तलन पाय, केला तलन पाय, केला तलन पाय जीव, केला तलन पाय, केला तलन पाय, केला तलन पाय जीव. ऐसा समर्थ ज्ञानदेव, ऐसा समर्थ ज्ञानदेव. उघडोनी वेदार्थाचा ठेवा आणि केला तरुणोपाय जीवा. या सगळ्या जीवांना तो वेदार्थाचा ठेवा काय केला? त्यांनी उघड केला. बघा, एक फार छान प्रमाण देतो, तुम्हाला सगळ्यांना पटेल. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे केले मनोविनाय रामा जनार्दनी बैठकचे ठेले आरती ज्ञान राजा. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची रामा जनार्दनी, रामा जनार्दनी, पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा. सेविती साधू संत, सेविती साधू संत, मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा. प्रगट गुह्य बोले. हे जे गुह्य होतं का, ते कसं केलं? प्रगट केलं. आणि विश्व ब्रह्माची केले रामा जनार्दनी पायी टकची ठेले. हे जे आजपर्यंत गुपित होतं का, एकाने एकाला ही जी सिस्टीम चालत आली होती का, पद्धत पहिल्यापासूनची, ती पद्धत मोडीत काढली ज्ञानोबरायांनी. आणि त्या ठिकाणी वैष्णवांची त्या ठिकाणी काय केली? त्यांनी मांदी बसवली, पंगत बसवली. जयाने घातली मुक्तीची गवावी, जयाने घातली मुक्तीची
घातली मुक्तीची गवांदी. मुक्तीची काय घातली त्या ठिकाणी? पंगत घातली आमच्या ज्ञानोबरायांनी. आजपर्यंत जे एकाने एकाला जे चालत आलं होतं ती प्रथा मोडीत काढली आणि सगळ्यांना लाभ होईल अशी डायरेक्ट काय केली? मुक्तीची त्या ठिकाणी पंगतच घातली आमच्या ज्ञानोबरायांनी. जयाने घातली मुक्तीची गवांदी आणि मेळवली मांदी वैष्णवांची. आमच्या ज्ञानोबरायांनी जी प्रतिज्ञा केली होती का ती कशी होती हो? संकुचित स्वरूपाची होती का? नाही. एकाचा उद्धार करण्याची होती का? नाही. मग खोपडी गावापुरती होती का? नाही. सिन्नर तालुक्यापुरती? नाही. नाशिक जिल्ह्यापुरती? नाही. महाराष्ट्रापुरती? नाही. भारतापुरती? नाही. मग आमच्या विश्वगुरू ज्ञानोबरायांनी या सगळ्या संसाराला सुखी करण्याची त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली होती. अवघाचे संसार सुखाचा करेना. अवघाचे संसार सुखाचा करेना. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाचे संसार सुखाचा करेना. आनंद करीना दिला जाईल गे माये दया पंढरपूरा जाईल गे माये. दया पंढरपूरा दया पंढरपूरा. आमच्या ज्ञानोबरायांनी अशी प्रतिज्ञा नाही केली अवघीची खोपडी सुखाची करीन. नाही 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 नाही. अवघाची सिन्नर सुखाचा करीन अजिबात नाही. अवघाची नाशिक नाही. मग अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. आमच्या ज्ञानोबरायांनी अवघ्या संसाराला सुखी करण्याची प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा कोणाची होती? समर्थाची होती. ज्ञानोबराय कोण होते? समर्थ होते. आता तो विषय बाजूला जाईल, संतांच्या वर्णनाकडे जाईल. मला नामचिंतनावरती बोलायचं आहे त्याच्यामुळे मी तिथं थांबतो आता. परंतु जयाने घातली मुक्तीची गवांदी मेळवली मांदी वैष्णवांची. नामचिंतनाचं महत्व प्रतिपादित करत असताना आमच्या ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी ती संकुचिता जी होती ती मोडीत काढली. आता बघा कोणतीही गोष्ट तुम्ही करायला सांगा कुणालाही, आपल्या जे प्राणी मात्रांचा, आता मनुष्याचा स्वभाव असा आहे, मगाशी तुम्हाला मी बोलून गेलो, फायदा सांगितल्याशिवाय तर करतच नाही, परंतु करूही लागला तर सर्वथा न घडे. मगाशी जे तुम्हाला बोललो मी, घडल एकतर कळत नाही, कळलं तर घडत नाही, घडलं तर सर्वथा घडत नाही. एखादा तुम्ही आता नित्यनेम घ्या तुमचा. आपण जर ठरवलं आता की आज आता इथून पुढे आपण दररोज संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ संध्याकाळी घरी घ्यायचा म्हणजे घ्यायचा, असा नित्यनेम तुम्ही किती वेळेस केला सांगा मला, आणि किती दिवस टिकला ते सांगा. केला ते नका सांगू, फक्त किती दिवस टिकला ते सांगा पहिलं. असा नित्यनेम सगळेच करतात. आम्ही वेगळे नाही, तुम्ही वेगळे नाही, सगळे सारखेच. नित्यनेम सगळेच करतात, नित्यनेम सगळेच ठरवतात. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. नित्यनेम टिकणं फार कठीण गोष्ट आहे महाराज, आणि नित्यनेम करण्याचं सगळेच ठरवतात, परंतु टिकतो कोणाचा? टिकणं फार महत्वाचं आहे. आणि मग जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला काहीतरी नित्यनेम करायचं आहे, त्यावेळेस आपण आपल्या इंद्रियांना पुन्हा 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 ते बजावलं पाहिजे की तुला हे काय करायचंय, करायचंच आहे. घे 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 माझे वाचे वाचे हो गोड नाम विठोबाचे. हा घे 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 माझे वाचे वाचे हो गोड नाम विठोबाचे. हा घे 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 माझे वाचे बोल गोड नाम विठोबाचे. घे 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 माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. घे 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 माझे वाचे वाचे हो गोड नाम विठोबाचे. घे 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 माझे वाचे वाचे हो गोड नाम विठोबाचे. विठोबाचे विठोबाचे. वा 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 वा. या लेकरांसाठी टाळी वाजवा एकदा जोरात. बघा
डीजे पुढं नाचायला नाही लाजते आपण अजिबात. डीजे पुढं असा म्हणजे आता काय सांगा, त्या बँजोवाल्यांना घाम आणतात हे लोक. या उन्हाळ्यात बजाव अजून एक वन्स मोर, तिथं नाही आहे गाई. आणि इथं नाचायचं म्हटल्यावर मग त्या ठिकाणी लाज वाटते. वाजविता टाळी लाज वाटे, पण कीर्तनामध्येच नाचलं पाहिजे. इथं नाच कीर्तनाचे रंग, कीर्तनाचे रंग. नाच कीर्तनाचे रंग, कीर्तनाचे रंग. नाच कीर्तनाचे रंग, कीर्तनाचे रंगी. नाच कीर्तनाचे रंग, कीर्तनाचे रंगी. ज्ञानाची पालव जगे, ज्ञानाची पालव जगे, ज्ञानाची पालव जगे, ज्ञानाची पालव जगे. सर्व साधोनी माझारी, माझारी. सर्व साधोनी माझारी, माझारी. सर्व साधोनी माझारी, सर्व साधोनी माझारी, काळी काळी आहे. बघा अहो, हा जो म्हणजे हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात सुद्धा हा सोहळा नाही. आणि आमच्या तुकोबरायांनी हे जे शब्द खर्ची केली आहे का उगाच केले का? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कारण त्यांना आता बघा, आपण आपल्याला खरं तर आता तुम्हाला सांगू का, आपण काल काय खाल्लं तेच आपल्या लक्षात राहील. मागच्या जन्मातलं स्वर्गातलं आपल्याला तर काय सांगणं शक्य नाही. मग आपण पुरावा दाखला घ्यायचा कुणाचा? तुकोबरायांचा, आपल्या संतांचा. आणि आपले संत सांगताय हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात सुद्धा हा सोहळा नाही. मग हा सोहळा आता खोपडी गावात चाललाय ना. खोपडी गावात आज सुरुवात झाली या सोहळ्याची. या सोहळ्याचा आनंद घ्या. मग अशी आम्ही आलो हरिपाठाला आलो. हरिपाठाला आल्यानंतर बघा आता हे बघा, कुणी चुकीच्या दृष्टीने त्याचा अर्थ घ्यायचा नाही. परंतु मी पहिल्या दिवसाचा बाबा, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, थोडी धूळ झटकायचं काम माझ्याकडे, पत्रवाळी वाढायचं काम माझ्याकडे, बसायला टाकायचं काम माझ्याकडे. आणि मग मला ते काम करू द्या आणि ऐका. आणि ऐका आणि थोडासा बदल करा. काय? हे बघा आता पाठीमागं माझं केंग पाड्याला कीर्तन होतं पेठमध्ये, चिंतामण महाराज. त्या लोकांकडून थोडं शिकलं पाहिजे आपण. ते लोक आपल्या फार नंतर परमार्थाला बिलगले. आमचे वैकुंठवासी माझे चुलते ब्रह्मलिंग गुरुवर्य रंगनाथ महाराज कोकाटे बेरवाडीकर, कुणी ऐकलेलं असेल, बाबांची तिथे समाधी आहे. त्यांनी फार मोठं मंदिर बांधलेलं आहे आणि तिथे माझी सेवा होती. मी कीर्तनाला गेलो. आता कीर्तन होतं 9 ते 11. 9 ते 11 कीर्तन होतं आणि आम्ही थोडंसं लांबचा प्रवास असल्यामुळे थोडंसं लवकर गेलो. 7-7:30 आम्ही तिथं पोहोचलो असलो. संदीप भाऊ माझ्या बरोबर होते, आम्ही गेलेल्यांपैकी. संदीप भाऊनी बघितलेलं आहे त्या ठिकाणी, तुमचा हा मंडप आहे का? या मंडपात ते लोक बसणार नाही, एवढे लोक हरिपाठाला होते फक्त. आणि जसं काही सणाचं वातावरण आहे, म्हणजे आपण सणाला कसं नवीन साडी नेसतो, चांगला मेकअप करतो, मस्तपैकी नटून थटून आणि चांगले नवीन नवीन कपडे घालतो, मस्त कांजी टोपी मस्त कडक घालून, आणि मग सणाच्या दिवशी जसं आपण तयार होतो तसं ते लोक 8 दिवस तयार होतात. 8 दिवस सगळ्या कामांना सुट्टी. तुमच्याकडे जर कुणाकडे जर समजा त्या भागातील काही मजूर कामाला येत असतील तर तुम्हाला लक्षात आलं असेल, त्यांच्याकडे जर सप्ताह असू द्या, ते म्हणतात तुमचं काम किती 10 लाखाचं असू द्या, आम्ही करणार नाही, आम्ही आमच्या सप्ताहाला चाललो. 8 दिवस ते काय करतात? सुट्टी घेतात. आता तुम्ही सुट्टी नका घेऊ, एवढी तुमच्याकडून अपेक्षा करायची म्हणजे जरा जास्तच होईल. परंतु लक्षात घ्या, परंतु इकडे इकडे बघा माझ्याकडे, मी इकडे पुढे उभा आहे ना, दिसायला तेवढा देखणं नाही मी, पण तरी बघा ना थोड्या वेळ. हे बघा, ऐका 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 हे बघा. तर तुमची हरिपाठाची वेळ काय आता? 4 ते 5 ते 6, 4 ते 5 प्रवचन, 5 ते 6 हरिपाठी. बघा जेवढी पण आता माझे तरुण या ठिकाणी भगिनी बसलेले आहेत, तरुण मुलं पण पाठीमागं काही उभे आहेत, काही बसलेले आहेत, सगळ्यांना माझी विनंती आहे, हरिपाठ आणि काकडा हा खरा आत्मा आहे हो या परमार्थाचा. वारकरी संप्रदायाचा जर आत्मा काय असेल ना, हरिपाठ आणि काकडा. पण त्या हरिपाठ आणि काकड्यालाच गर्दी कमी झाली, कीर्तनाला चिक्कार. कीर्तनाला येऊ नका असं नाही म्हणायचं मला, परंतु हरिपाठ आणि काकडा देखील तितकाच महत्त्वाचा आहे, तो तितक्याच चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. ही काळजी सुद्धा आपण घेतली पाहिजे. सगळ्यांनी येत चला, ज्यांना ज्यांना शक्य आहे ना, घरी आहे ना, घरी बसण्यापेक्षा इथे या, हरिपाठ म्हणा. आणि बघा, काळ वेळ नाम उच्चारित नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. काळ वेळ म्हणजे बघा, ज्या वेळेस आपल्याला नामस्मरण करायचं आहे ना, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे
जन्मांतरीचे, तुमच्या जन्मजन्मांतरीचे जे पाप आहेत ना, या नामसंकीर्तनाने जळत असतात. त्याच्यामुळे हरिपाठाला येत चला. आता बघा, हा झाला विषय सगळा. आपला विषय गेला कुठून बाजूला. घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. आपलं जे इंद्रिय आहेत का, सहजासहजी कुठल्या गोष्टीला तयार होती नाही. नित्यनियम तर नाहीच नाही. मग आपण पुन्हा पुन्हा त्या इंद्रियांना समजावलं पाहिजे. काय, घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. म्हणजे आपण पुन्हा आपल्या इंद्रियांना हे सांगितलं पाहिजे. बघा, ते फार छान भजन आहे. हे आँख वो जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. हे आँख वो जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की. हे हाथ वो जो भगवान का पूजन किया करे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन. किती गोड भजन आहे हो. आणि त्या भजनात काय वेगळं सांगताय, त्या भजनात काही वेगळं सांगताय का. आता काय झालंय, आपण गोष्टी फक्त वरल्यावर ऐकतो, त्याच्या अंतरंगात जाती नाही. आपण गोष्टी फक्त वरवर ऐकतो. म्हणजे आपल्याकडे तशी म्हणच आहे. आज काय म्हणी सांगायचाच दिवस आहे काय, मला म्हणी पण फार आठवू राहिल्या. या कानाने ऐका, या कानाने. असंच आहे का तुमच्याकडे बी. असं नका ना करू, असं तर करू नका. दोन्ही कानाने ऐका आणि इथं साठवा ते. या म्हणी बदला आता, या जुन्या म्हणी बदला. या कानाने ऐकायचं, या कानाने सोडून द्यायचं. ते कशासाठी असतं, निगेटिव्ह गोष्टींसाठी असतं. एका कानाने ऐकायचं आणि एका कानाने सोडून द्यायचं, हे कशासाठी असतं, निगेटिव्ह गोष्टी, नकारात्मक गोष्टींसाठी. ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आपल्या कानावर येतात का, त्या काय करायच्या असतात, एका कानाने ऐकायच्या आणि एका कानाने. पण ज्या चांगल्या गोष्टी आपल्या कानावर येतात त्या दोन्ही कानाने ऐकायच्या, सर्वांगाने ऐकायच्या. आणि त्या आपल्या सर्वांगामध्ये काय करायच्या, स्थिर करायच्या. ही त्याच्यातली मेक आहे. नाहीतर मग एका कानाने ऐकायचं, एका काय काय काही सांगा, काय सोडून द्यायचं. अरे असं कसं, आम्ही एवढं घासा कोरडा झालाय आमचा, तुम्ही सोडून द्यायचं म्हणता. असं नका करू. मग काय सांगताय त्या भजनामध्ये, हे आँख वो जो शाम का दर्शन किया करे. अहो ते डोळे कोणते आहेत, डोळे त्यांनाच म्हणा की जे आमच्या भगवंताचं काय करतात, दर्शन करतात. तोंड त्यालाच म्हणा की जे आमच्या भगवंताचं नामस्मरण करतं. दुसरं कशाला तोंड म्हणू नका. हात त्यालाच म्हणा की जे आमच्या भगवंताची काय करतं, पूजा करतं. बाकीच्या गोष्टींना हात म्हणू नका. मग काय म्हणायचं, काय म्हणायचं तुमच्या तुम्हीच म्हणा, ते सांगायला मी इथं आलो नाही. पण डोळे कशाला म्हणायचे, जे भगवंताचं दर्शन करतील. तोंड कशाला म्हणायचं, जे भगवंताचं नामस्मरण करतील. हात कशाला म्हणायचं, जे भगवंताची पूजा करतील. आणि मग मी तुम्हाला कुठला मुद्दा सांगत होतो, घे माझे वाचे. पुन्हा आपल्या इंद्रियांना, आपल्या शरीराला आपल्याला ही गोष्ट सांगावी लागते. काय की आपण या भगवंताचं काय करा, नामस्मरण करा, नामचिंतन करा. आता नामस्मरण नामचिंतनावर बरंचसं चिंतन झालं. आता थोडंसं पुढं सरकू. नामाचे चिंतन प्रकट पसारा, याच्यावरती पण मी तुमच्याशी बोललो. चोरीचा मामला आणि हळूहळू, पण हे काय चोरीची गोष्ट आहे का, नाही. मग प्रगटतेने करण्याची गोष्ट आहे. आणि मग जी साधक मंडळी आमच्या तुकोबरायांपर्यंत जाऊन पोहोचली होती ना, ती तुकोबरायांना प्रश्न विचारू लागली. तुकोबराय, तुम्ही म्हणताय नामचिंतन करा, पटलं आम्हाला, नामचिंतन करायला पाहिजे. ठीक आहे, आम्ही नामचिंतन करण्यासाठी तयार आहोत. बरं, तुम्ही म्हणताय प्रगटतेने करा, मोठ्याने करा. आम्ही मोठ्याने करतो, प्रगटतेने करतो, त्याचा पसारा करतो.
परंतु हे नामचिंतन करायचं कसं आणि करायचं तरी कुठं? अभंगाचं प्रथम चरण. नामाचे चिंतन प्रकट पसारा, नामाचे चिंतन प्रकट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रकट पसारा, नामाचे चिंतन प्रकट पसारा. नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा. बघा, टाळी वाजवा एकदा. तुमच्या शरद महाराजांनी फार गोड प्रमाण दिलं. अभंगाचा आपला प्रवेश झाला आत्ताशी. वाजले किती? 9. वेळ काय थांबायला तयार नाही कुणासाठी. ती माझ्यासाठी तरी कशाला थांबल. आणि बघा, बोलता बोलता घड्याळात 9 वाजून गेले. परंतु आता तुम्ही माझ्याकडे विनाच दिलाय 7:30 पावणे 8ला. पावणे 8ला तर मी पंचपदी चालू केली माझी. परंतु ठीक आहे, जास्त वेळ तुमचा घेणार नाही मी. अगदी 10-15 मिनिटात आवरण्याचा प्रयत्न करतो. अगदी 15 मिनिटं घेतो फक्त तुमचे. परंतु त्याला कारण असं आहे की अभंगाचा भाव तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे. आणि आता अगदी पुढील गोष्टी सगळ्या सरळ सरळ सांगतो आणि थांबतो. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. तुम्ही जिथे असाल तिथे, ज्या अवस्थेत असाल त्या अवस्थेमध्ये काय करा? नामचिंतन करा. बघा, छोटासा दृष्टांत सांगतो, अगदी धावता सांगतो. तुकोबरायांची त्या काळामध्ये तुकोबरायांची आता काय, वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचं. सज्जनाचं माप कसं चालतं? वाऱ्याच्या हातानं चालतं. त्याची प्रगती म्हणजे त्याचा जो प्रचार प्रसार करण्यासाठी काही कुठली त्या ठिकाणी जाहिरात करण्याची गरज आहे का? व्हॉट्सअपला काही मेसेज टाकण्याची गरज आहे का? टी व्हीला ॲड देण्याची गरज आहे का? नाही. सज्जनाची काही तुम्हाला जाहिरात करावी लागते का? नाही. मग सज्जनाचे माप चाले वाऱ्या हाती, किंवा वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. आणि कीर्तिमुख त्यांचे नारायण. स्वतः नारायण त्यांचे सगळ्या मुखाने काय करतो? त्या ठिकाणी कीर्तीचं वर्णन करत असतो. आणि आमच्या तुकोबरायांची कीर्ती अशी 4ही दिशांना पसरली त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी काशी या ठिकाणी आमच्या तुकोबरायांची महती गेली. कोणाची? आमच्या तुकोबरायांची. की देहू या गावामध्ये, पुणे प्रांतामध्ये देहू या गावी एक फार मोठा संत त्या ठिकाणी त्या ठिकाणी पांडुरंगाचा आहे. आणि त्यांची फार मोठी महती आहे. आता ती महती ऐकून त्या काशीवरून तो ब्राह्मण त्या ठिकाणी तुकोबरायांच्या दर्शनासाठी निघाला. आणि मजल दरमजल करत, आणि 9 वाजल्यामुळे तो ब्राह्मण डायरेक्ट कुठे आला? देहूमध्ये आला. देहूमध्ये आल्यानंतर आता त्याला येता येता सकाळची वेळ झाली. एक आपण आता जी सकाळची जी पहाटेची जी 4ची वेळ असेल, 4-5 वाजेची जी वेळ असेल, अशा वेळेमध्ये तो ब्राह्मण काय झाला? देहूच्या पंचक्रोशीमध्ये त्याचा प्रवेश झाला. पंचक्रोशीमध्ये प्रवेश झाल्यानंतर देहू गावाकडे येत असताना देहू गावाच्या थोडंसं बाहेर दिशेला जाण्याची जागा असते. बहिर्दिशेला जाण्याची जी जागा असते, म्हणजे आत्ताच्या भाषेत जर बहिर्दिशा सांगितली की बऱ्याच जणांच्या वरून जातं, असं मंडपावरून. टॉयलेट मराठीमध्ये टॉयलेट. आता कळलं सगळ्यांना. मग बहिर्दिशेला जी जाण्याची जागा असते का, त्या दिशेला कोण गेलेलं होतं? आमचे तुकोबराय गेलेले होते. आणि तो ब्राह्मण त्या ठिकाणावरून जात होता. आणि त्या ब्राह्मणाच्या कानावरती त्या ठिकाणी काय पडलं? भजन पडलं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. आणि असं भजन ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. आता आपल्याही मनामध्ये कोणी असो, त्या मनामध्ये शंका निर्माण होईल की अशा गलिच्छ जागेवरती कोण भगवंताचं नामस्मरण करतंय. आणि तीच शंका त्या ब्राह्मणाच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि तो ब्राह्मण त्या ठिकाणी थांबला. त्याला वाटलं आपण त्याला जाब विचारू की तू काम काय करतोय आणि ती त्याच्यासोबत नामचिंतन करतोय, हे तुला शोभतं का?
मग तुकोबराय तिकडून बैर दिशेवरून आल्यानंतर त्या ब्राह्मणाने तुकोबरायांना बघितला, तर त्यांचा काय परिचय नव्हता, हेच तुकोबराय म्हणून. तुकोबराय तिकडून आले. फार प्रसिद्ध प्रसंग आहे, सगळे बऱ्याचशा कीर्तनकारांच्या मुखातून तुम्ही ऐकलेलं असेल. तुकोबराय बैर दिशेकडून आल्यानंतर त्या ब्राह्मण देवतेने तुकोबरायांना जाब विचारला. अहो म्हणे, चांगले धष्टपुष्ट दिसतात, तुमची देहस्थिती चांगली भानावर दिसते म्हणे, आणि तुम्ही असे गलिच्छ जागेवरती भगवंताचं नामस्मरण करतात, पटतं का तुम्हाला? मग त्यावेळेस तुकोबरायांनी एक फार छान प्रमाण आहे, त्याला आता सरळ सांगतो. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. अहो माझी वाचा मला काय झाली, अनावर झाली. मी तिला म्हणत सुद्धा नाही की आता तू काय कर, भगवंताचं नामस्मरण कर, परंतु ती आपोआप 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 माझ्या रोमारोमामधून आपोआप भगवंताचं काय होतं, चिंतन बाहेर पडतं. मी त्याला आवरण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते आवरलं जात नाही. आणि मग असे म्हणजे बघा, मग आता मला तुम्हाला दृष्टांत सांगण्याचं कारण काय होतं, सिद्धांत महत्वाचा आहे. दृष्टांत सोडा, सिद्धांत काय यातून, असाला ते करा जेथे तेथे, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाला ते करा जेथे तेथे. मग तुम्ही कोणत्या जागेवरती आहात, कोणत्या अवस्थेमध्ये आहात, हे महत्वाचं आहे का? नाही. मग फक्त तुम्ही करणं काय गरजेचं आहे, नामचिंतन करण्याचं गरजेचं आहे. आता चैतन्य महाराज देगलूरकरांचं उद्या कीर्तन आहे आपल्या सिन्नरला, आणि त्यांचेच वंशज धुंडा महाराज, त्यांचं तुम्ही नाव ऐकलेलं असेल. धुंडा महाराजांच्या जीवनातील प्रसंग आहे. आता धुंडा महाराजांचा असा नियम होता, पहाटे उठायचं आणि त्यांच्या अंगणामध्ये अशी मोठी गर्दी जमलेली असायची. ज्ञानेश्वरी पुढे घ्यायची आणि प्रवचन ज्ञानेश्वरीवरती प्रवचन करायची. आता काय झालं, असतातच प्रत्येक काळामध्ये चांगल्या माणसांना नावं ठेवणारे पण असतातच, आणि ते काहीतरी कुठेतरी जागा सापडत असतात का, फक्त कुठेतरी बोट ठेवायला कावळ्याच्या जातीचे, टोचा मारायला फक्त कुठेतरी जखम दिसावा का, टोचा मारला. मग असेच कावळ्याच्या जातीचे तिथेही होते, चांडाळ चौकडी. मग ते आले. आता त्या ठिकाणी धुंडा महाराज जेव्हा प्रवचनासाठी आले, त्यांनी बघितलं धुंडा महाराज उठले, फक्त तोंड धुतलं, थोडंसं पाणी फिरवलं आणि येऊन बसले, प्रवचनाला काय केली, त्या ठिकाणी सुरुवात केली. मग त्या चांडाळ चौकडीतील एकाने त्यांना प्रश्न केला, महाराज ज्ञानेश्वरीवरती प्रवचन करतात म्हणे, मोठमोठे व्याख्यानं देतात, लोकांना उपदेश करतात, आणि तुम्हाला एवढी गोष्ट कळत नाही का, सुचिरभूतता काय असते, हा, अंघोळ काय असते, स्नान काय असतं, नियम काय असतो, विधी काय असतो. त्यावेळेस धुंडा महाराजांनी जे उत्तर दिलेलं आहे का मंडळी, तेवढं उत्तर घरी घेऊन जा. धुंडा महाराजांनी सांगितलं काय, अहो त्या लहान बाळक जे असतं, लहान बालक, छोटंसं बाळ असतं आईचं, ते छोटंसं बाळ आईचं ज्यावेळेस उठतं, झोपातून उठतं आणि आईला रडायला लागतं, त्यावेळेस आई त्याला काय करते, जवळ घेते, मांडीवर घेते आणि आपल्या पदराआड त्याला काय करते, स्तनपान करते. त्यावेळेस ती बघते का, हो त्याने तोंड धुतलंय का, त्याने आंघोळ केली आहे का, त्याची सुचिरभूतता आहे का. मग ही ज्ञानेश्वरी आमची काय आहे, आई आहे. आणि ज्या आईचं ज्यावेळेस आम्हाला स्तनपान करायचंय, आईचं जेव्हा आम्हाला दूध प्यायचंय, आम्हाला सुचिरभूतता आणि आंघोळ या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे का, नाही. आणि मग माझा मुद्दा कीर्तनाचा तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या, नामाचे चिंतन प्रगट पसाराना, असाला ते करा जेथे तेथे, ज्या स्थितीमध्ये असाल, ज्या परिस्थितीत असाल, चिंतन करा. बघा भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये फार गोड श्लोक आलेला आहे. अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परम तप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. आणि या श्लोकाच्या म्हणजे 9व्या अध्यायातील 3ऱ्या क्रमांकाचा श्लोक आहे भगवद्गीतेतला. आणि त्या श्लोकाच्या खाली ज्ञानेश्वरीमध्ये जे ओव्या आलेल्या आहेत ना, फार गोड ओव्या आहे. तुम्हाला आता मी जास्त सविस्तर सांगणार नाही, ठळक मुद्दे सांगतो. बघा पहिलीच ओवी, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, परी ते अव्हेरुनी गोचिड अशुद्ध काय असेवी ती. आपलं गोचिडासारखं झालंय. आपलं कोणासारखं झालं, बोला बोला बोला, कोणासारखं, गोचिडासारखं. ते गोचिड असतं गाईच्या कासाला, मुकुंद महाराज गोचिड असतं का नसतं. आता ते शहरात जर गेलं कीर्तनाला आणि त्यांना जर सांगितलं गोचिड, तर ते गोचिड काय हे समजून सांगायलाच 5 मिनिटं जातात. पण आपण खेड्यात कीर्तन करतोय म्हणून हे बरं आहे. गोचिड काय तुम्हाला सांगायची गरज आहे का, नाही नाही नाही, माहिती सगळ्यांना माहिती आहे ना. हा, गाईच्या कासाला काय असतं, गोचिड असतं. पण बघा माऊली ज्ञानोबरायांनी फार गोड दृष्टांत दिलाय हो. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदराड, परी ते अव्हेरुनी गोचिड अशुद्ध काय असेवी ती. आता त्वचेच्या पदराड काय असतं, त्या ठिकाणी दूध असतं, आणि ती गोचिड काय करते, दूध पिते, बरोबर ना. मग हो रक्त पेते, अशुद्ध असणारं काय पेते, रक्त पेते. पण जवळच काय आहे, दुधाचा त्या ठिकाणी साठा आहे ना, समुद्र आहे दुधाचा शेजारी. आणि कसं आहे ते दूध, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. दुधासारखं पवित्र काय आहे दुसरं, दुधासारखं गोड काय आहे दुसरं. परंतु त्या दुधाचा तिरस्कार करून ती गोचिड काय करते,
रक्ताचं सेवन करते, त्या मांसाचं सेवन करते. आणि त्या गोचिडासारखंच आपलं झालंय. पवित्र असा सप्ताह चालू आहे, पवित्र असं नामस्मरण चालू आहे, नामचिंतन चालू आहे, हरिपाठ चालू आहे, काकडा चालू आहे. परंतु आपण गोचिडासारखी त्या संसाराला लटकलोय आणि त्याचे लचके तोड राहिलो. कशाचे? संसाराचे. परंतु ते संसाराचे जर लचके तोडणं सोडा, तिथून थोडे बाजूला व्हा आणि कुठे या? या धर्ममंडपात या, नामचिंतन करा, नामस्मरण करा. या दुधाचं, या रसाचं काय करा? या ब्रह्मरसाचं सेवन करा. ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल. जाईल नाही, वारेल. जाईल म्हणजे परत येईल. मी पुन्हा मी पुन्हा येईन. तसं जाईल म्हणजे पुन्हा येईन, पण वारेल एकदा मेला म्हणजे कायमचा. आहे म्हणजे तुम्हाला अंदाज आहेच. एखादा जर समजा ज्यांना गावाला लयच त्रास दिला असा चिंतामण बाबा, तू जर गेला एकदाचा, आता परत येणार, मग वारेल. ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा. जीवनामध्ये कशी पिढा असू द्या, या ब्रह्मरसाचं, या नामचिंतनाचं काय करा? तुम्ही सेवन करा. कुठलीही पिढा असू द्या, गेल्याशिवाय राहणार नाही. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने हात वर करा, हात वर करा. बऱ्याच वेळचे आम्ही कष्ट घेतोय, आमचे घसे कोरडे झाले, पण तुम्ही काय धक्का लावून घेतला नाही. करा, मागचे सगळेच हात वर करा. ज्यांना ज्यांना भगवंताने हात दिले, गोड असे 2 हात दिले, करा, हात वरती करा. आणि सगळ्यांनी मोठ्या आवडीनं त्या भगवंताचं भजन करा आणि हाताने टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा संत पूजनासाठी निलेश वाळीबा दराडे, निवृत्ती कत्रू घुले आणि पांडुरंग कत्रू घुले यांनी मंचावरती यायचं. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. 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 हरी जय जय आम्ही कीर्तनकार मंडळी येणार, 2 तास कीर्तन करणार आणि निघून जाणार 1 दिवसाची सेवा करून. मात्र
ही मंडळी 8 दिवस तुमच्याकडे सेवा करते आणि प्रतिवर्षी येते. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आम्ही कीर्तनकार या ठिकाणी उभे राहतो, 2 तास बोलतो, पण हे जर नसतील ना आम्ही आम्ही काहीच करू शकत नाही. त्यांच्याशिवाय मजा नाही. आणि लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने. मृदुंगाशिवाय गायनाशिवाय हा ब्रह्मरस निर्माण होत नाही. त्याच्यामुळे त्यांचं कौतुक करणं अत्यंत गरजेचं आहे. महाराज मी सुद्धा गायनासाठी थोडासा फिरतो, त्याच्यामुळे मला या गोष्टीची जाणीव आहे. आणि गुणीजनांचं तितकं महत्त्व पाळलं जात नाही. जेवढं कीर्तनकारांना आपण महत्त्व देतो ना तेवढं गुणीजनांना महत्त्व दिलं जात नाही. परंतु गुणीजनांना देखील तितकंच महत्त्व देणं गरजेचं आहे. गुणीजनांची सुद्धा तेवढीच सेवा करणं गरजेचं आहे. असो, नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेते तेथे. आणि मग पुढील चरणामध्ये तुकोबराय म्हणतात, सोडविन माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. आता बघा, अनेक भक्तांवरती अटीतटीचे अनेक असे प्रसंग आलेले आहेत. मला भरपूर असे प्रसंग सांगता येतील. भक्त प्रल्हाद आहेत, भक्त ध्रुव आहेत, त्या ठिकाणी आपली शबरी माता आहेत त्या ठिकाणी. आणि असंख्य असंख्य उदाहरणं तुम्हाला भागवतामध्ये पाहायला मिळतील की असे अटीतटीचे अनेक. आता त्या ठिकाणी आपल्या त्या गजाचं म्हणजे हत्तीचं उदाहरण आहे, त्यांचं गजराजाचं उदाहरण आहे. आणि 1000 वर्ष तो त्या ठिकाणी त्या नकरासोबत भांडला, परंतु ज्या वेळेस भगवंताची आठवण केली तर तो सोडवायला त्या ठिकाणी त्याला आला. म्हणजे अशा अनेक उदाहरणं मला तुम्हाला सांगता येतील की जे भगवंताने त्यांना संकट काळात काय केलेली आहे, मदत केलेली आहे, त्यांना संकटातून बाहेर काढलेलं आहे. सोडविन माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. आणि तृतीय चरणामध्ये तुकोबरायांनी फार गोड वर्णन केलेले, गुण दोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्र पाणी वश होय. बघा, मी तुम्हाला सुरुवातीला प्रस्तावनेत बोललो होतो की मी याचा थोडासा विस्तार करेल, अगदी 2 मिनिटं घेतो. तुम्हाला किती गोड गाता येतं भगवंताला याशी देणं घेणं नाही. तुम्हाला किती गोड वाजवता येतं याशी तुम्हाला भगवंताला देणं घेणं नाही. परंतु याचे दोन फाटे याच्यामध्ये. आता याचा अर्थ असा घ्यायचा नाही का मग कसं वाजवलं तरी चालतं. याचा अर्थ असाही घ्यायचा नाही का कसं गायलं फटीत गायलं तरी चालतं. नाही 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 नाही. भजन ते ओंगाळवाने नरका जाणे चुकेना, असे 2 मार्ग आहे त्याच्यामध्ये. परंतु अंतरीची, मी सुरुवातीला बोलून गेलो, अंतरीची घेतो जोडी पाहे जोडी भावाची. परंतु भावासहित जर असेल तर मग मात्र कसंही असलं तरी चालून जातं. परंतु तुमच्या मनामध्ये भाव नसेल, मनी नाही भाव, म्हणे देवा मला देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. आणि बघा, देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त झाले एकचित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू वाताहत गा. देवासाठी काय, फक्त देवा कारणे एक भाव तस्मात, फक्त एक भाव लागतो. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. असंख्य प्रमाण आहेत, असंख्य चिंतन आहे. परंतु बघा, भगवंताला काय लागतं, फक्त तुमचं प्रेम लागतं. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. असं असंख्य, म्हणजे बघा, खूप मोठं चिंतन आहे, खूप मोठा अभंग आहे. आणि या अभंगावरती बोलत असताना मला एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने सांगायची. आज जे वातावरण गडूळ झालंय, आपण बघतोय आता महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, टीव्हीवरती काय डिबेट चालले आहे आणि कुठपर्यंत कुठल्या स्तराला गोष्टी गेलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी बोलण्या इतका मी मोठा नाही, त्याच्यावरती मी जास्त भाष्यही करणार नाही. पण निष्ठा ठेवा, संप्रदायावरती निष्ठा ठेवा, एक भाव धरा. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, कटेवरी करण नाही ज्या देवाचे नेघे मी तयाचे. मग एवढे आमचे संत काय होते त्या ठिकाणी, कठोर होते की ज्या भगवंताचे कटेवरती कर नाही त्याचं आम्ही दर्शन सुद्धा घेणार नाही, इथपर्यंत त्यांचा पवित्र होता. आणि एक धरीला चित्ते आम्ही रखुमाईचा पती, रखुमाईच्या पतीशिवाय आम्ही दुसऱ्याला कोणाला ओळखीत सुद्धा नाही, इथपर्यंत आमच्या संतांची त्या ठिकाणी काय होती, प्रवृत्ती होती. आणि मग असं असताना आम्ही आता इतकं पांगलोय, आता काय सांगावं किती पांगलोय. सगळा पसाराच झालाय, पण तो नामचिंतनाचा नाही झाला, भक्तांचा पसारा झालाय. कोणते भक्त कुठं, कोणते भक्त कुठं, कोणते भक्त कुठं. आणि मग मंत्र, बघा मी तुम्हाला प्रमाण सांगेल त्याशिवाय बोलणार नाही. मंत्रतंत्र काही करशील पुटपुटी तेने भूतसृष्टी पावशील. जर मंत्रतंत्राच्या पाठीमागे लागशाल तर तेने भूतसृष्टी पावशील. आणि मग याच अभंगामध्ये त्या अभंगाचं ध्रुवपद आहे काय, उघडा मंत्र जाना रामकृष्ण म्हणा आणि तुटतील यातना गर्भवास. या गर्भवासाच्या यातना जर तोडायच्या असल्या ना, मग एकच करा काय, उघडा मंत्र जाना रामकृष्ण म्हणा आणि तुटतील वा यातना गर्भवास. आणि या अभंगाची सुरुवात सांगतो तुम्हाला. काय सुरुवात या अभंगाची, नेत्र झाकून या जपतोसी काय जरी मनी नाही भाव प्रेम. भगवंताच्या पुढे जाऊन बसायचं, डोळे झाकायचे आणि मनामध्ये भाव नाही, मनामध्ये प्रेम नाही.
जप तर चालूच आहे, पण तिकडे फक्त बशीवर कप आदळला आणि नित्यनियम गुंडाळला, अशी तर आपली पूजा. असं चालतं का? नाही नाही महाराज. मग नेत्र झाकून या जपतोसी काय जरी म्हणे नाही भावप्रेम, मग त्याचं पुढे ध्रुवपदे उघडा मंत्र जाणार रामकृष्ण म्हणा तुटतील यातना गर्भवास. मंत्र यंत्र काही करशील पुटपुटी तेने भूतसृष्टी पावशील. त्याच्यामुळे मंत्रतंत्राच्या बाबाबुवांच्या नादी लागू नका. काय करा? उघडा मंत्र जाणार रामकृष्ण म्हणा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. मला कधी कधी प्रश्न पडतो, आमचे तुकोबराय म्हणजे बघा संत म्हणजे काय? देव ते संत. आमच्या संतांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या, पुढे जाऊन काय घडणार आहे म्हणून त्यांनी हे सगळं लिहून ठेवलं. आणि आपण जर घरामध्ये एक गोड अशी ज्ञानेश्वरी आणली, गोड असा गाथा आणला आणि त्या दोन गोष्टी जर वाचल्या, तर तिसरं काही करण्याची मला वाटत नाही गरज आहे. त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टींच्याच मागं लागा. कशाच्या? पहिली म्हणजे ज्ञानेश्वरी आणि दुसरं म्हणजे गाथा. म्हणजे पहिले म्हणजे आमचे ज्ञानोबराय, दुसरे म्हणजे आमचे तुकोबराय. बघा आमच्या भगवान बाबांनी काही वेगळं केलं का? आमच्या वामन भाऊनी काही वेगळं केलं का? आमच्या तुकोबरायांनी, आमच्या गोरोबा काकांनी, आमच्या त्या ठिकाणी सावतामाळ्यांनी, अहो प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक कुळामध्ये संत जन्माला आले. पण त्यांनी काय सांगितलं? सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, सर्व सुखाचे आगर. म्हणजे तुम्ही असे भरपूर प्रमाणात तुम्हाला मला सांगता येतील की प्रत्येक संतांनी त्या ठिकाणी अट्टहास काय केलेला आहे? या भगवंताचं नामस्मरण करा. आता काय झालंय माहिती आहे का? तुमच्या सगळ्यांचे चेहरे पाहून माझी एक गोष्ट लक्षात आली आहे. आता कुठली तुम्हाला सांगतो मी. बघा संदीपान दादांचं मी कीर्तन ऐकलं होतं, चिंतामण महाराज, संदीपान दादा हासेगावकर, ज्ञानसिंधू. बाबांनी असं सांगितलं होतं, कीर्तन किती लवकर चालू होऊ द्या, लेट चालू होऊ द्या, पण पुढलं ऐका बरं का. आता पुढलं फार गोड आहे. कीर्तन समजा 7 ते 9चा वेळ आहे, भले ते 8ला चालू होऊ द्या, पण जर समजा ते 9च्या पुढे गेलं म्हणजे जो वेळ संपल्यावर सुद्धा कीर्तन करतो. आता त्याच्या अगोदरचं सांगतो थोडंसं. जो वेळेच्या आत सोडतो तो, बाबांच्या मुखातले शब्द आहे बरं का, जो वेळेच्या आत सोडतो तो 1.25 शहाणा, जो वेळेत सोडतो तो शहाणा, जो वेळ झाल्यावर ब्रह्मज्ञान सांगतो तो 1.5 शहाणा. अशा गमती आहे. आता पण करावं तरी काय? मला तुम्ही वेळ इतकी कमी दिली आणि त्यात तुम्ही आता सगळ्या अभंगाचा भावार्थ सांगायचा. बरं मग ते काय होतं? जर समजा नाही व्यवस्थित कीर्तन झालं, आम्हाला आता वर्षातून एक संधी असते, व्यवस्थित नाही झालं काय ते असंच झालं, हा असंच गेलं, मग हा असं होऊन जातं ते. त्यासाठी थोडासा तुमचा 10-5 मिनिटं वेळ जास्त घेतला. थोडंसं धर्मावरती बोलून जाईल. बघा निष्ठा ठेवा धर्मावरती. आपला हिंदू धर्मावरती निष्ठा ठेवा. माझ्या छत्रपती शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी शपथ घेतली. आमचे पोरं वयाच्या 16व्या वर्षी काय करतात आता हे काय मी इथं सांगू का? आपण खरं म्हटलं तर 16व्या वर्ष मोक्याचं आहे, पण आपले लोक म्हणतात 16वं वर्ष धोक्याचं. परंतु 16व्या वर्षी आमच्या शिवरायांनी त्या ठिकाणी आमच्या जिजाऊ मातेला काय केलं? वचन दिलं. कसलं? स्वराज्य स्थापनेचं. आणि त्या ठिकाणी तोरणागड जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि स्वराज्य स्थापना त्या ठिकाणी केली. आणि मग ती स्वराज्य स्थापना झाल्यानंतर आमच्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये जो आनंद प्रसरला ना, तो आनंद अद्वितीय अवर्णनीय होता महाराज. पण ती कसं घडलं? निष्ठा, ध्यास आणि ध्येय. ध्यासहीन जीवन म्हणजे बघा, जीवनामध्ये कुठंतरी ध्येय ठेवा की मला इथे इथं जाऊन काय करायचंय, पोहोचायचंय. ध्येयाशिवाय जीवन नाही. एवढं बोलून थांबतो. बघा, करविली तैसी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. तुमच्या पायाचे पोसणे जन्मोजन्मी, तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. बघा सगळ्यांनी एकदा हात वरती करा. एकदा सद्गुरू निवृत्तीनाथ दादांचं भजन होईल आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानता वैज्ञान सकया. निवृत्ती राया, सोपानता वैज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, मंडळी सगळे टाळी वाजवा. हा, गोड गोड गोड. वा, मस्त. ज्ञान सकया. सगळा सोहळा घ्या. बघा गोड गोड गोड. निवृत्ती राया, सोपानता वैज्ञान सकया. सोपानता वैज्ञान सकया. सोपानता वैज्ञान सकया. सोपानता वैज्ञान
शतेषु जायते सुरा, शतेषु जायते शूरा, सहस्रेषु च पंडिता, वक्ता दस सहस्रेषु, दाता भवती वानवा. बघा या ठिकाणी संस्कृतमध्ये फार गोड श्लोक आहे. शतेषु जायते शूरा, शूर 100त एखादा बघायला मिळतो. सहस्रेषु च पंडिता, हजारामध्ये एखादा पंडितही सापडतो. वक्ता दस सहस्रेषु, आमच्यासारखा पोपटासारखा बोलणारा किंवा अधिक चांगलं बोलणारा 10,000 एखादा सापडतो. मात्र दाता भवती वानवा, दाते मिळणं फार कठीण आहेत महाराज. आणि जी सगळी दातृत्ववान या ठिकाणी जी मंडळी आहे, ज्यांनी या ठिकाणी दान करून आपला सहभाग नोंदवलेला आहे, त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. बघा आजचे कीर्तन सौजन्य ज्यांच्याकडे होतं, आदरणीय श्री वाळीबा बाबूराव दराडे, आमचे आदरणीय निलेश भाऊ यांचे वडील, बरोबर ना. तर बघा आमच्या काकांनी आजचं हे कीर्तन सौजन्य घेतलेलं आहे. कीर्तन सौजन्य आजचं घेतलं हे तर विशेष आहेच, परंतु इथून पुढले 5 वर्ष, 5ही वर्षांचं कीर्तन सौजन्य त्यांनी त्यांच्याकडे घेतलेलं आहे. एकदा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. बघा मी तुम्हाला जे बोललो, 100त एखादा तुम्हाला शूर मिळेल, 1000त एखादा पंडित मिळेल, 10,000त एखादा वक्ता मिळेल, पण दाता मिळणं फार कठीण आहे. तेव्हा या दाते मंडळीचं आपण जरूर कौतुक करा. त्यानंतर आजचं जे पंगत सौजन्य आहे, श्री निवृत्ती कचरू घुले व श्री पांडुरंग कचरू घुले, म्हणजे आमचे सचिन भाऊ गोपाळकृष्ण मंडप साऊंड खोपडी, म्हणजे गोपाळकृष्ण मंडपवाले, तर त्यांच्याकडे हे पंगत सौजन्य आहे. त्यांच्यासाठी सध्या सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि आमची जी गुणीजन मंडळी आहे आणि ही सगळी दाते मंडळी आहे, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. बघा बोलताना काही चुकीचं जर बोललं गेलं असेल, तुमचं लेकरू म्हणून मला माफ करा. बोलण्यासारखं बरंचसं राहून गेलं, कीर्तनाची वेळ, कीर्तन लेट सुरू झाल्यामुळे बरंचसं राहून गेलं. माझ्या मनामध्ये म्हणजे ती खंत आहेच आहे की मला पूर्ण बोलता आलं नाही, परंतु तुमच्या सगळ्यांचा वेळ तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणजे टाईम इज मनी, टाईम इज मोर दॅन मनी. आणि बघा काय असतं, एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. न्यूटनचा 3रा नियम आहे की जशी तुमची क्रिया असेल तशी प्रतिक्रिया पुढून येत असते. आता ही क्रिया कशी माझी वेळेच्या पुढली, त्याच्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया येत मला. त्याच्यामुळे मग मी आता जास्त माझी क्रिया ती ॲक्शन वाढवत नाही, थांबवतो. आणि तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा त्या ठिकाणी पायाला नतमस्तक होतो आणि थांबतो. विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. भुरलेले पुरे वेडे वापुरे करा क्षमा पराक्रमा. नाही उच्चार